गोष्टी आहेत एक रॅन्डम पद्धतीने हे करायचं आणि त्याच्यावरून मंडळाचं हे ठरवायचं. तसं राजाभाऊंनी खूप परखडरीत्या सगळ्या गोष्टी मांडल्या, त्यांनी त्याच्यामध्ये डिटेल अभ्यास केला. हे आंदोलन करण्यापूर्वी आपण शासनाच्या कर्मचारी आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांमुळे आले आहे. अक्षरशः चुकीचे पंचनामे करून आपल्या हक्काचा विमा यांनी नाकारला आहे आणि तो विमा शेतकऱ्यांना कर्मचाऱ्यांवर तुमचा वाटत नसेल तर तुम्ही सांगाल आणि आमच्या पद्धतीने राबवतो ना त्यांना पैसे घेताना कसं करायचं काय नाही. साहेब आहे नाही. अक्षरशः अधिकाऱ्यांनी रस्त्यावर त्या संबंधित शेतकऱ्यांच्या सह्या घेतल्या. काही शेतकऱ्यांना त्याबद्दल आपल्या सह्या कशाबद्दल घेतात याची देवगाव मंडळाचं जे आंदोलन आहे शेतकऱ्यांचं, खऱ्या अर्थाने 2025चा जो खरीप हंगाम आहे, आपण सगळ्यांनी बघितलंय, पावसामुळे तो पूर्णतः वाया गेला होता. शेतकऱ्यांवर जी नुकसानीची जी कुऱ्हाड कोसळली, त्याचं मूल्यांकन जे आहे ते एकदा अतिशय सदोष पद्धतीनं केलं गेलं. रॅन्डमपणे जसं मगाशी शेतकऱ्यांनी सांगितलं, कुणाला तरी एका शेतकऱ्याला पकडायचं बांधावर उभं राहून आणि त्या पद्धतीने मूल्यांकन करून तर त्याचं मोजमापन होणार असेल, हा कुठेतरी शेतकऱ्यांवर अन्याय आहे आणि या अन्यायाच्या विरोधात हे आजचं आंदोलन आहे. विमा कंपनी असतील, कृषी अधिकारी असतील, यांच्या कधीतरी एक शंका येते की संगनमताने काही गोष्टी होतात की काय. यातून शेतकरी भरायला जातो आणि शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने न्याय मिळावा, आमची मागणी सरकारपर्यंत पोहोचावी, म्हणूनच हे सर्व शेतकरी बांधव आज सरणावर बसलेले आहेत. मागील वर्षी जो काही आमच्याकडे अतिवृष्टी झाली त्याच्यामुळे आमच्या शेतातील टोमॅटो असतील, मका असेल, सोयाबीन असेल, याचं 90% नुकसान झालं. त्या कांद्यांचं नुकसान झालं. शासनाने महसूल विभागाने त्याचे रीतसर पंचनामे केले. त्या नैसर्गिक आपत्तीतून आम्हाला त्याची मदत पण दिली. पण आम्ही काही पंतप्रधान पीक विमा योजनेचे जे काही विमा काढलेले होते, त्या विमा दावे शासनाने पीक कापणी प्रयोग, विमा कंपनी पीक कापणी प्रयोग सदोष झालेले, पीक कापणी प्रयोगात तुमच्या उत्पन्नात घट नाही आहे, हे काही आम्हाला कारणे देऊन आमचे पीक विमा दावे हे डावलले, नाकारले. त्याच्या मागणीसाठी आज आम्ही इथं सरण आंदोलन करत आहे. जे काही आमच्या मागण्या आहे, जे पीक कापणी प्रयोग झाले हे सदोष आहे, त्याचे ते रद्द करून आम्हाला पंचनाम्यांच्या आधारे विमा कंपनीची रक्कम दावे मंजूर करून आम्हाला रक्कम खात्यात जमा करावी. जो काही आमचा AWSचा जो काही हवामान केंद्र आहे, ते हवामान केंद्र बंद होतं, ते हवामान केंद्र दुरुस्त करून त्याचं पुनर्मूल्यांकन करावे आणि जे काही विमा कंपनीचे जे काही जाचकाशे शेतकऱ्यांच्या दृष्टीने निकष आहे, ते निकष बदलून शासनाने पूर्वीचे निकष कंपनीचे आणून आम्हाला पीक विमा कंपनीची मदत द्यावी ही आमची प्रमुख मागणी. शेतकरी पीक विमा कंपनी यांनी खरं तर हे पीक विमा केला नाही पाहिजे, शेतकरी अपघात विमा केला पाहिजे. त्यांनी सगळ्या शेतकऱ्यांचा एक अपघात केला. कुठं शेतावर जाऊन पाहणी केली नाही, अंदाजे कुठंतरी कागदोपत्री काम करता. याला तालुका कृषी अधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी, कृषी सेवक बरोबर घेऊन यांनी काम केलं पाहिजे, ही माझी प्रमुख मागणी. आणि यांनी जर हे आमचे पीक विम्याचे पैसे शासनाने आमचे पंचनामे केले, मेच्या 6 तारखेपासून मागील वर्षी पाऊस झाला आणि ते जर शासनाने पंचनामे करून शेतकऱ्याला जर निधी दिला तर पीक विम्याला कळत नाही का? पीक विमा कंपनी आंधळी आहे का? जर ह्या पीक विमा कंपनीनं जर शेतकऱ्याला, केवळ इथल्याच नाही, सगळ्या तालुक्यातल्या जिल्ह्यातला शेतकरी तितका एक सगळ्या शेतकऱ्याला पैसे दिले पाहिजे. आणि यांनी जर पैसे नाही दिले तर शेतकरी संघटना ह्या आंदोलनाला पूर्णपणे पाठिंबा देत आहे आणि हे आंदोलन आज शांततेत दिसतं. मी तुमच्या वतीनं माझ्या सगळ्या मीडियाच्या भावांना, माझ्या पोलीस भावांना विनंती करतो का शेतकऱ्यावर आज सरणावर बसायची वेळ आली. तुम्ही सुद्धा शेतकऱ्याचेच मुलं आहे आणि आता शेतकऱ्याचा अंत पाहू नका. मी माझ्या बोलण्यातून एवढंच सांगण्याचा प्रयत्न करतो, तुम्ही सुद्धा आमची बाजू घ्या. पोलीस भावांना मी नम्र विनंती करतो का कुठेही लाठीकाठी उचलू नका. आमची जी काही तळमळ आहे, ही तळमळ इतकी निंदनीय आहे का आम्हाला अक्षरशः सरणावर बसावं लागतं. आणि शेतकऱ्याचं मरण जर इतकं स्वस्त असेल तर सरळ गोळ्या घाला, एवढीच तुमच्या माध्यमातून विनंती करतो. आज या ठिकाणी शेतकरी, देवगाव मंडळातील सर्व शेतकरी, 14 गावातील शेतकरी या ठिकाणी जमले आणि ते सरणावर बसले. सरणावर यासाठी बसले का मरण स्वस्त झाले खरं अर्थाने शेतकऱ्यांसाठी आणि शासनाच्या प्रती. तर मागच्या वर्षी पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातला, हैदोस घातला आणि शेतकऱ्यांचं पीक पूर्णपणे वाहून गेलं आणि हे सगळ्याला दिसलं. शासनाने त्याची मदत सुद्धा केली, परंतु पीक विमा कंपन्याच्या अधिकाऱ्यांना ते दिसलं नाही.
आणि शासनातल्या महसुलाच्या अधिकाऱ्यांना ते दिसलं नाही. इतका मोठा घोटाळा या पीक विमा योजनेमध्ये झाला आहे की शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे यांनी लुबडले. आणि आमची हीच मागणी या ठिकाणी आहे की जे काही नवीन नियम लागू केले ते ट्रिगरचे आहेत की मंडळाचं लागू केला जाईल तो पूर्णपणे चुकीचा आहे. आणि तो बंद करून ज्या पूर्वीप्रमाणे जे पंचनामे व्हायचे तसेच पंचनामे केले जावेत. आणि प्रत्येक गावातील नुकसानीचा स्वतंत्रपणे त्यांनी त्या ठिकाणी आढावा घेतला पाहिजे. कुठंतरी एका गावात नुकसान झालं नाही म्हणून 13 गावाला जर मारणी घालायचे छाती धोरण असेल तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. आणि नक्कीच या ठिकाणी आंदोलन जर आज शांततेच्या मार्गाने तर आम्ही याच्या पूर्णपणे दोषीवर कारवाई झाल्याशिवाय आणि शेतकऱ्यांना त्यांचे पैसे मिळाल्याशिवाय आम्ही या सरणावर उठणार नाही. आणि उद्या या सरणावर आम्हाला मरायची जरी वेळ आली तर आमची ती तयारी आहे.